नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. बरं बरं, ठीक आहे. काय नाव सर तुमचं? माझं नाव निलेश कीर्तकर, राहायला अकलूजला आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. बरं, आज बघा, तुम्ही शेती हा व्यवसाय किती वर्षापासून करताय? आता माझे वडील हा शेती व्यवसाय करतात बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जसं मी लहानपणापासून बघतोय तसं तर शेतीतच आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. म्हणजे आता हे जसं एक तुम्ही ऊस एक पीक घेतलंय, हो. किती महिन्यापूर्वी घेतलं वगैरे काय? हे आता हे 15/7ची लागण आहे. जवळजवळ ह्याला 2-2.5 महिने झालेले आहेत ह्या ऊसाला. बरं बरं, ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही ह्या रानामध्ये ऊसाचं उत्पन्न वगैरे काय घेतलं होतं? ह्याच्या आधी आपण ह्याच रानामध्ये बरं एकरी 98 टन ऊस काढलेला आहे. बरं बरं बरं, काढला होता. हां ठीक आहे. आणि ह्या वर्षी पण तुम्ही लागण केली. हां. आणि ह्या वर्षी तुम्ही सध्याला खत कोणतं वापरताय? आता आपण एक सनेज कंपनीचं सेंद्रिय किट वापरतोय. बरं बरं बरं. हां. आणि ह्याच्या अगोदर कोणतं खत वापरत होता? ह्याच्या आधी रासायनिक खत वापरत होतो आणि बरं. इथं पण आपण थोड्याफार प्रमाणात रासायनिक खत वापरतोय, म्हणजे बरं. 30% रासायनिक आणि 70% सेंद्रिय किट वापरतोय. बरं, ठीक आहे. सनेजचे किट वापरतोय. सनेजचे तुम्ही किट वापरताय. हम्म. तुम्हाला एकंदरीत टोटल फरक काय वाटतो का? म्हणजे जसं तुम्ही रासायनिक पण खत वापरताय, सेंद्रिय, या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक काय वाटतो आता? रासायनिकमुळं जमिनीचं कस निघून चालला होता पूर्णपणे. सेंद्रिय वापरल्यापासून मातीमध्ये बराचसा फरक जाणवायला लागला. पिकामध्ये फरक तुम्ही बघू शकता आता. बरं जसं की मातीमध्ये काय फरक पडलाय? माती भुसभुशीत झाली पहिली तर गोष्ट, आणि आपण प्रत्येक वर्षी माती परीक्षण हे करतच असतो. बरं आणि ह्याही वर्षी केलं होतं तर मातीमध्ये बराचसा फरक जाणवलाय. आणि जेव्हापासून सेंद्रिय किट वापरते तेव्हापासून जीवाणूंची संख्या पण वाढायला सुरुवात झालेली आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. आता किती महिन्याची लागण आहे मला तुम्ही? हे 2.5 महिन्याचे आहे सर. 2.5 महिन्याची लागण आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. म्हणजे आज तुम्ही एक सनेजचं एक ॲग्री किट तुम्ही वापरलं, हां. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक किट वापरून समाधानी आहात 100%? 100% सर, कारण की ह्यामध्ये आपल्याला फरक असा जाणवतो की पानांची साईज मोठी झालेली आहे. बरं आज बघायचं झालं तर 2.5 महिन्यात पूर्णपणे सऱ्या झाकळून गेलेल्या आहेत. बरं बरं. आणि कोंब वगैरे काय वाटतं? कोंबामध्ये काय तुम्हाला फरक वाटतोय? कोंब निघताना खूप मोठ्या प्रमाणात निघालेलं, बरं बरं आणि निघताना त्याची साईज पण खूप मोठी आहे. म्हणजे मरकोंब जो असतो बरं तो बरं कुठेही तुम्हाला दिसत नाहीये. तुम्ही बरं बघू शकता. बरं, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत टोटल रिझल्ट बघितलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आणि कमी खर्चात रिझल्ट आलेला आहे. कमी खर्चात. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की बाबा ह्या सनेजच्या ॲग्री किटबद्दल? सनेजच्या ॲग्री बद्दल सांगायचं झालं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. त्यामुळं आज जसं की बघतोय की केमिकल खाल्ल्यामुळं किती लोकांचं दुष्परिणाम व्हायला लागलेत, किती लोकांवर काय काय आजार यायला लागलेत. बरं बरं. आज करोनासारखे खूप मोठी महामारी आहे ते पण यायला लागले. बरोबर आहे, बरोबर आहे. या सगळ्यांवर रोख लावण्यासाठी बरं. आपल्याला विदाऊट केमिकल प्रोडक्ट खाणं गरजेचं आहे, आणि ते आपल्या शेतीतून तयार होतात. तर शेतीसाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर आपण बदलावं, मग बाकीच्यांना बदल. 100%. ओके, चालतं. धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके.